नमस्कार. आज आपण 12वी वाणिज्य मध्ये वाणिज्य संघटन या विषयामध्ये प्रकरण नंबर 2 व्यावसायिक सेवा या सेवेचा दुसरा मुद्दा तो म्हणजे विमा सेवा याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. या अगोदर आपण बँकिंग या सेवेविषयी माहिती पाहिली. सेवेचा दुसरा प्रकार तो म्हणजे विमा सेवा याविषयी आपल्याला थोडक्यामध्ये माहिती पाहायची आहे. यामध्ये विम्याचा अर्थ सुरुवातीला बघू. विमा हे आर्थिक नुकसानापासून संरक्षण करण्याचे साधन आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. हा प्रकार प्रामुख्याने आकस्मिक किंवा अनिश्चित नुकसान होण्याच्या जोखमीपासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. विमा म्हणजे विमाधारक आणि विमा संस्था किंवा हमीदार यांच्यामधील करार होय, ज्याद्वारे विमा हमीदार हानीच्या बाबतीमध्ये विमाधारकाला भरपाई देण्यास सहमत असतो, बांधील असतो. विमाधारकास विमा हमीदाराला वेळेवर तंतोतंत निश्चित रक्कम द्यावी लागते. तर या संदर्भामध्ये विमा हा आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे एक साधन आहे. आर्थिक नुकसान आपल्याला टाळता येत नाही, परंतु ते हस्तांतरित करता येते. तर हे आपण विमा कंपनीकडे हस्तांतरित करू शकतो. तर या संदर्भामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये माहिती पाहायची आहे. यामध्ये विम्याचे प्रकार आणि त्यामधला पहिला प्रकार तो म्हणजे जीवन विमा. या संदर्भामध्ये आपल्याला थोडक्यामध्ये माहिती पाहिजे. विम्याचे 3 प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे जीवन विमा, दुसरा प्रकार आहे सागरी विमा आणि तिसरा प्रकार आहे अग्नि विमा. तर अगोदर थोडक्यामध्ये जीवन विमा म्हणजे काय याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती. जीवन विमा हा विमा हमीदार आणि विमाधारक यांच्यामधील करार आहे, जेथे विमा हमीदार हा विमाधारकास विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू यापैकी सर्वात आधी जे होईल त्यासाठी भरपाई करण्यास विमाधारकाने विमा हप्ता भरल्यानंतर बांधील असतो. म्हणजे एखादी व्यक्ती म्हणजे त्याला विमाधारक असं आपण म्हणू आणि विमा कंपनी त्याला हमीदार असं आपण म्हणू. व्यक्ती आणि कंपनी ह्या दोघांमध्ये करार होतो आणि त्या कराराच्या संदर्भामध्ये आपल्या स्वतःच्या आयुष्याचा विमा काढला जातो. कालावधी संपल्यानंतर किंवा मृत्यू झाल्यानंतर जे काय होईल तर त्या संदर्भामध्ये एक विमा भरपाई पैशाच्या स्वरूपामध्ये, आर्थिक मोबदल्याच्या स्वरूपामध्ये विमा कंपनीकडून त्या व्यक्तीला किंवा व्यक्तीच्या नातेवाईकांना, वारसांना विम्याची रक्कम ही दिली जाते. असेच विम्याचे पुढील 2 प्रकार आहेत. सागरी विमा, समुद्रातील प्रवासाच्या दरम्यान जर काही नुकसान झालं आपल्या मालाच्या संदर्भामध्ये, समुद्रातील धोक्यापासून होणाऱ्या नुकसानापासून आपल्याला सागरी विमा यामध्ये आपल्याला नुकसान भरपाई मिळते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे अग्नि विमा.
आगीमुळे, या प्रकारामध्ये आगीमुळे आपल्या मालमत्तेचे जर काही नुकसान झाले तर त्यापासून आपल्याला नुकसान भरपाई ही अग्नी विमा या विम्याच्या प्रकारामधून आपल्याला मिळते. तर आपल्याला जीवन विमा याविषयी थोडक्यामध्ये आपल्याला माहिती पाहायची आहे. जीवन विमा, त्याचा अर्थ आपण पाहिला. आता आपल्याला जीवन विम्याचे प्रकार पाहायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे संपूर्ण जीवन विमा. संपूर्ण जीवन विमा, ज्याला होल लाईफ पॉलिसी असं म्हटलं जातं, या विम्याअंतर्गत विमाधारकाचे संपूर्ण जीवनाचा विमा घेतला जातो. विमाधारक जिवंत असेपर्यंत विमा हमीदाराकडून किंवा संस्थेकडून पैसे किंवा भरपाई मिळत नाही. सदर विम्यामध्ये विमा हप्ता हा सामान्यपणे कमी असतो. विमाधारकाच्या मृत्यूनंतर निर्देशित व्यक्तीस अथवा कायदेशीर वारसास भरपाई किंवा पैसे देय होतात. त्यानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे एंडोमेंट विमा, एंडोमेंट पॉलिसी असं म्हटलं जातं. या विम्याअंतर्गत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. विमाधारकाला अथवा वारसदाराला विम्याची रक्कम बक्षिसीसह म्हणजे बोनस, बक्षिसीसह मृत्यू पश्चात वारसदाराला किंवा विशिष्ट कालावधीची मुदत संपल्यानंतर विमाधारकाला दिली जाते. त्यानंतर तिसरा प्रकार आहे तो म्हणजे मुदत विमा. मुदत विमा, त्यामध्ये मुदत विमा हा विशिष्ट कालावधीसाठी घेतला जातो. सर्व विम्यामध्ये मुदतीच्या विम्यासाठी सर्वात कमी विमा हप्ता असतो. संपूर्ण विमा कालावधीसाठी विमा निश्चित केला जातो आणि संपूर्ण कालावधीसाठी तो बदलत नाही. अकाली मृत्यू झाल्यास विम्याच्या लाभार्थ्यांना विमा कराराच्या अटीप्रमाणे नमूद केलेली रक्कम लाभ म्हणून मिळते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे वार्षिक विमा, ॲन्युटी पॉलिसी असं म्हटलं जातं. यामध्ये सदर विम्यामध्ये विमाधारकास ठराविक कालावधी दरम्यान एक रकमी अथवा हप्त्यामध्ये विम्याचा हप्ता भरावा लागतो. विमाधारकास ठराविक कालावधीनंतर विशिष्ट तारखेपासून संपूर्ण आयुष्यासाठी किंवा निश्चित वर्षासाठी रकमेची परतफेड मिळते. हा विमा निवृत्ती योजनेप्रमाणे आहे. त्यानंतर पुढचा प्रकार पैसे परतफेड विमा. यामध्ये सदर विम्यामध्ये विम्याच्या कालावधीच्या एकूण विम्याच्या रकमेची निश्चित टक्केवारी विमाधारकास मिळते. तसेच विमा कालावधी दरम्यान विमाधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील अवलंबितांना किंवा लाभार्थींना पूर्ण रकमेच्या लाभाची हमी देखील देते. सामान्यतः सदर विमा 4 प्रकारामध्ये उपलब्ध असतो, जसे की 12, 15, 20, 25 वर्षे इत्यादी. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे बाल विमा. सदर विमा योजना ही बचत आणि गुंतवणुकीची विमा योजना आहे. ही योजना मुलांच्या भविष्यातील आर्थिक गरजा भागविण्यासाठी असते. सदर विम्याद्वारे मुले त्यांची विविध स्वप्ने साकार करू शकतात. सदर विमा योजनेअंतर्गत विमाधारक मुलांच्या जन्मापासून गुंतवणूक करू शकतो आणि मूल सज्ञान झाल्यानंतर बचतीमधून ठराविक रक्कम काढण्यासाठी मुभा असते. काही विशिष्ट बाल विमा योजना विशिष्ट अंतराने मध्यवर्ती पैसे काढण्याची मुभा देतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे तो म्हणजे सेवानिवृत्ती विमा योजना. त्यामध्ये सदर विमा योजना जी बचतीची आणि गुंतवणुकीची विमाधारकास निवृत्तीनंतर किंवा निवृत्तीवेळी संधी देते. म्हणून या योजनेस सेवानिवृत्ती विमा योजना म्हणतात.
कालावधी संपल्यानंतर तयार झालेल्या रकमेची किंवा उत्पन्नाची गुंतवणूक उत्पन्न मिळवण्यासाठी केली जाते त्यास निवृत्ती वार्षिकी असे संबोधतात. त्यानंतर नंबर 8 युलिप विमा योजना. सदर विमा योजना विम्याबरोबरच गुंतवणुकीची संधी विमाधारकास प्राप्त करून देते. ह्या योजना सामान्यतः लोकप्रिय विमा योजना आहेत. तर आज आपण जीवन विमा आणि जीवन विम्याचे प्रकार थोडक्यामध्ये पाहिले. धन्यवाद.